नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण नाचणी या तृणधान्याबद्दल बघणार आहोत. नाचणी प्रामुख्याने हाडांना मजबूती देण्यासाठी सर्वांनाच माहीत आहे. नाचणीमध्ये तांदूळाच्या तुलनेत कित्येक पटीने कॅल्शियम अधिक असते. यामुळे हाडांना बळकटी मिळते, हाडांचा विकास होतो इत्यादी. प्रामुख्याने लहान मुलांसाठी याचा वापर केला जातो. तसेच गरोदर स्त्रियांना देखील नाचणीचे सत्व देण्यात येते. प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकर, नाचणीचे शिजवलेले पीठ वापरलं जातं. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. रक्तवाढीसाठी आणि मधुमेह म्हणजेच डायबिटीस नियंत्रणात राहण्यासाठी नाचणी ही उत्तम असते. आठवड्यातून एकदा नाचणीचे सेवन केले असता उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होण्याचा धोका कमी होत असतो. नाचणी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पचते आणि कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही. नाचणीमध्ये अँटी एजिंग गुण असल्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी याचा फायदा करून घ्यावा. नाचणीचे पीठ प्रामुख्याने वापरले जाते आणि त्यापासून भाकरी, डोसा, इडली, उपमा, चकली, पराठा इत्यादी व्यंजनं बनवली जातात. ही सर्वच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत, परंतु काही व्यक्तींना याची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे ज्या व्यक्तींना नाचणीची ॲलर्जी असेल अशांनी तिचे सेवन करूच नये. तसेच नाचणी अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे गॅसेस, पोटातील आतड्यांमध्ये सूज येणे, पोट फुगणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. आणि यात असणाऱ्या अति प्रमाणातील कॅल्शियममुळे ज्या व्यक्तींना मूत्रकडा आहे त्यांनी अल्प प्रमाणातच किंवा याचे सेवनच करू नये. तसेच अतिसेवनामुळे मूतखडा देखील होऊ शकतो. नाचणीचे अधिक सेवन केल्यास काही व्यक्तींना मळमळ, उलट्या आणि जुलाब देखील होऊ शकतात. आठवड्यातून एक वेळेला नाचणी ही उपमा, इडली, भाकर किंवा तयार केलेले पीठ सेवन करण्यास हरकत नाही, परंतु यापेक्षा अधिक वेळेला सेवन करू नये. ज्या व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता आहे अशांनी आठवड्यातून 2 वेळेला सेवन करण्यास हरकत नाही.